हे करतील या ही भूमिका आजची आहे। पण येणारा निवडणूक जवळच आहे। या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव का करावा महाराष्ट्र आणि भारतामध्ये, तर मिनिमम तुम्हाला 2 कारणं सांगितली। ते आजकाल खूप पेपरमध्ये टीव्ही मोदी की गॅरंटी ऐकलं ना? हाँ, मोदी की गारंटी का अर्थ है झूठ की गारंटी, बराबर है का? हाँ, मोदी की गारंटी यानी झूठ की गारंटी। अब ये बताओ मुझे, पहला झूठ किसके अकाउंट में 15 लाख आए वो हाथ ऊपर करे, ज्याच्या अकाउंट मध्ये 15 लाख आले हात वरती करा, कोणाचीच नाही आले, म्हणजे मोदी खोटा बोलतो की नाही? मोदी झूठ बोलता है की नाही? अशा मोदीला रिटायर करायचं की नाही? हा, म्हणून पूर्ण ही भूमिका आजची इथे मांडली की नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, वर्धा इथे सर्व रिटायर्ड लोक, ज्येष्ठ लोक ही भूमिका घेऊन जनतेमध्ये जातील। सर वेलकम, उडकी सरांचं टाळ्याने स्वागत करा प्लीज। तर उडकी सर आलेले आहेत, यानंतर मी रोटे सरांना हा माईक देतो। उडकी सर हे महान व्यक्ती आणि त्यांच्यावर अत्यंत प्रभावित आहे। त्यांचं या भाजपला काय म्हणतात पराभूत करण्याकरता जे कष्ट घेतात सकाळ संध्याकाळ, मी त्यांना वंदन करतो। इतकी जबरदस्त मेहनत आहे उडकी सर घेत आहेत, रोज सकाळ आणि संध्याकाळ फिरत आहेत। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया। माझ्या सर्व तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वयाने कुणी म्हातारा होत आणि जे घरी झोपलेले आहेत ते 18 वर्षाचे म्हातारे, त्यांना सुखाने झोप लागते। तर रिटायर वगैरे आपण कुणी नाही आहोत। वी आर फायटर्स अँड वी आर फायटिंग। मित्रांनो, आता मुरली सर आलेले आहेत। सर हे लावा या देशाचं तुमच्या कॉलला लावा। या देशाची साधन संपत्ती, या देशाची शेती, घरदार यांचं नेमकं काय झालेलं आहे या बाबतीमध्ये ते नीटपणे मांडणी करतील। म्हणून मी ती मांडणी करत नाही, फक्त एकच सांगतो की तुमची शेती, जीवन हे एक वेळ गेलं तर परत येऊ शकतं। आपल्या दंडातली ताकद आहे, आपण भारतातली चिवट लोक आहोत आणि हजारो वर्षाचा लढण्याचा आपल्याला अनुभव आहे। आणि म्हणून घरदार एक वेळ गेली, शेती भाती गेली की परत मिळू शकते। पण एकदा जर स्वातंत्र्य गेलं तर त्यासाठी 150 आणि 200 वर्षे झगडावं लागतं। म्हणून आजच्या घडीला सगळ्यात घडीचा मुद्दा आहे तो आहे आपल्या स्वातंत्र्याचं, म्हणजे आपल्या संविधानाचं, म्हणजे आपल्या लोकशाहीचं रक्षण करणं। मोदी काय करतायत हे जाणणारे तुम्ही सगळे आहात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते लोक काय करतायत। त्याचा पाडा वाचायची आणि रडारड करायची काय गरज नाही। आपण काय करणार आहोत हा मुद्दा आहे। आम्ही काय करणार आहोत, आता आम्ही सगळे जेवढी ताकद आहे तेवढा उठून आपण पहिले आता कुठे फोनमध्ये, सोशल मीडियामध्ये तर लिहायला पाहिजे। ते लिहिणारे लोक आहेत, ते लिहितील, पण वस्त्यांमध्ये जाणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। कारण या देशाची लोकशाही आणि संविधान याची पायमल्ली करणारे, बुडवणारे लोक हे तुमच्या अधिवस्तीमध्ये पोहोचलेले आहेत आणि ते रोजच्या रोज वस्त्यात चालून काढतायत। आपली भोळी भारी जनता, देवा धर्मावर विश्वास असणारी जनता आहे, कारण माणसांनी त्यांना विश्वास दिला नाही म्हणून त्यांचा देवावर विश्वास आहे। ही गरीब लोक आहेत सगळे, ते निरनिराळ्या देवांच्या हाताखाली गेले असतील, पण हेच लोक उद्या हा देश वाचवू शकतात। आणि म्हणून
पहिलं जाऊन वस्त्यांमध्ये याचं काय करू शकत नाही आपण, ठीक आहे. वस्त्यांमध्ये जाणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे जे आता कसं आपण भयंकर महागाई अमुक तमुक लिहिलेलं आहे, तसं एकच स्टिकर बनवायला पाहिजे की आम्ही माणसं आहोत आणि जाती धर्माच्या नावाने फूट पाडणाऱ्या लोकांनी मत मागण्यासाठी आमच्या दारावर येऊ नये. हे काहीतरी छोटं करावं लागेल, पण हे सांगायला पाहिजे की वी आर इंडियन्स अँड वी आर डेमोक्रॅट्स. ज्यांना या देशाची डेमोक्रेसी खायची आहे आणि धर्मोक्रेसी आणायची आहे त्यांना या घराचे दरवाजे बंद आहेत. येस, तुम्ही पाहुणे म्हणून आमचे देव आहात, पण तुम्ही लोकशाही बुडवणारे लोक म्हणून आमचे वैरी आहात. हे नीटपणे सांगायला पाहिजे, कारण आपण कुणालाही दरवाजा बंद करणं ही आपली संस्कृती नाही. हजारो वर्ष आपले दरवाजे खुले राहिलेले आहेत. भुक्या माणसाला पण अन्न दिलेलं आहे, प्यास्या माणसाला, तहानलेल्या माणसाला पण पाणी दिलेलं आहे. अरे आपणच ते लोक आहोत. आपले पूर्वज, आता आपण शहरात आलो, आपले पूर्वज लहानपण आठवा. आपण सगळे बालपणामध्ये आपल्या आया, आपल्या बहिणी या शेतामध्ये 12-12 तास वाकवून काम करत होत्या. आज आपण बाबासाहेबांमुळे किंवा एकंदरीत या देशामध्ये लोकशाही आल्यामुळे, छोटी का होईना, पूर्ण नाही छोटी, पण त्यामुळे आपण आज चांगल्या कपड्यामध्ये आज इकडे उभे आहोत. आपली संस्कृती आहे. कुणाला दरवाजे बंद करण्याची संस्कृती नसली तरी ज्या वेळेस शत्रूचा हल्ला होतो त्याला प्रत्येक घर बाले किल्ला होतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मतदानाच्या वेळेस इथं आपण सगळे भेटू, आपण भेटणार, आपण बोलणार. हॅलो 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 हॅलो, खराब आहे माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? काय गरज नाही. भले शेती भाती घरदार नोकऱ्या येणाऱ्या सगळ्या लोकांच्या येणाऱ्या काळात सगळ्या तरुणींच्या नोकऱ्या गिळणारं हे सरकार आहे. संपूर्ण देश प्रायव्हेटाईज करून जणू काय अडाणी आणि अंबानी हे या देशाचे मालक आहेत. अहो, त्यांच्या घरातलं लग्न निघतं तर प्री वेडिंगचा खर्च आणि तो सोहळा बघून सगळ्यांचे डोळे दिपतात. आणि या देशामधले स्वतःला मोठे कलाकार म्हणवणारे, स्वतःला मोठे सगळे तत्वज्ञानी म्हणणारे हे सगळे लोक इथे कुत्र्यासारखे जिभा काढून बसलेले आहेत. भयानक गोष्ट आहे. इतकं हिडीस आणि इतकं वाईट दर्शन पैशाचं आणि संपत्तीचं हे मी कधी बघितलं नव्हतं. असो, तुम्हाला वाटतं मी गाणं म्हणावं, मला माहिती आहे, पण तर तुम्ही गाणं ऐकून शांतपणे घरी जाऊन झोपलात तर मी एवढ्या लांबून येऊन त्याचा काय उपयोग नाही. ते हवेत गेलं. मग माझा तर पुरुषांवर जास्त विश्वास नाही, माझा या बहिणींवर विश्वास आहे. या ज्या बहिणी आहेत त्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी मुलं बाळ नातवंड यांना दूर ढकलू नका, पण दिवसातले काही दिवस, दिवसातले काही तास हे निरनिराळ्या वस्त्यांमध्ये जाऊन आता बोलण्याची गरज आहे. स्त्रियांना सहसा कुणी भाई लोक किंवा तिकडचे दादा लोक त्रास देणार नाही. पुरुष गेले तर ताबडतोब अंगावर येतात. आणि एवढे कुठला लोक आतमध्ये बसलेले आहेत. मी स्वतः झोपडपट्टीत राहिलेला माणूस आहे. मी स्वतःच एका अतिशय हिंसक वातावरणामध्ये जगलेला माणूस आहे. म्हणून बहिणींना तुम्ही जायचं आहे. आता तुमच्यासाठी गाणं म्हणतो, संविधानाचं गाणं म्हणतो, हेच ऐकायला लोक आलेले. भाडावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो, काळ्या आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो, पेरतो गा माये भीम लेखण्या पेरतो. आणि घेरलं ग आड राणी. कुणाला घेरलेला आहे?
संविधानाला घेरलेलं आहे. घेरलं ग आडराणी, घेरलं ग आडराणी, हमलेवार चहुकुनी, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा संविधान, माझ्या मागे म्हणा, सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा सोडवा संविधान. माझी एक संविधानावर कविता आहे ती मी सादर करत आहे. हिंदू बिलाबद्दल अभ्यास करून स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा, स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा हे पुस्तक माझं आता लवकरच प्रकाशित होईल. त्यानंतर आता एक संविधान जागर म्हटल्यानंतर अंगात एक स्फूर्ती आलेली आहे. आपण त्या कार्यक्रमाला जावं. सध्या मी रोड पालीला नसते आणि तिथून मी इथे आलेले आहे. तर मी एक कविता सादर करत आहे. सुरक्षित है हम, सुरक्षित है हम इस भारत ऊपर, सुरक्षित है हम इस भारत ऊपर, गफलत होती नहीं, गफलत होती नहीं, ऐसी रक्षा करता है हमारा संविधान, गफलत होती नहीं, ऐसी रक्षा करता है हमारा संविधान. हक सब भारतीय नागरिकों को, हक सब भारतीय नागरिकों को समान देता है दान, अंधेरे की ओर से उजाले के तरफ ले जाता है हमारा संविधान, अंधेरे के ओर से उजाले के तरफ ले जाता है हमारा संविधान. गुनाह कुछ भी हो, गुनाह कुछ भी हो, सिद्धांत होते हैं महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के. गुनाह कुछ भी हो, सिद्धांत होते हैं महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के. अमर पंचशीलों से बनाए हमारा संविधान, अमर पंचशीलों से बनाए हमारा संविधान. देश में होती है अपराध तफरीक, देश में होती है अपराध तफरीक, जाति धर्म के भेदभाव को सजा देता है हमारा संविधान, जाति धर्म के भेदभाव को सजा देता है हमारा संविधान. भारतीय नारी को, भारतीय नारी को अपना नहीं कहता, भारतीय नारी को अपना नहीं कहता, सबला होने का हक देता है हमारा संविधान, सबला होने का हक देता है हमें हमारा संविधान. प्रगत भारत की मिसाल है, प्रगत भारत की मिसाल है, सत्यमेव जयते का उद्घोष करता है हमारा संविधान. प्रगत भारत की मिसाल है, सत्यमेव जयते का उद्घोष करता है हमारा संविधान. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद ताई, अतिशय चांगली. बोला पाडू चला रे भिंतई मध्ये आडेणारी, या मना मनातून बांधूया एक घाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. सांधूया तो फूल जोडू प्रीती त्यावरी, सांधूया तो फूल जोडू प्रीती त्यावरी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. तू कोण, कोण मी आहे, तू कोण, कोण मी आहे, कोणाला हे कळले आहे, कोणाला हे कळले आहे, कोणाला हे कळले आहे. चल विसरू हे मतभेद नको होऊ विचारी, चल विसरू हे मतभेद नको होऊ विचारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. गुलामी की जंजीरें तोड़ना जरूर था, अरे भगवान बुद्ध से नाता जोड़ना जरूर था, भगवान बुद्ध से नाता जोड़ना जरूर था. सच कहता है पकड़, आप मानो या न मानो, सच कहता है पकड़, आप मानो या न मानो, मगर भीम जी को बौद्ध धर्म सिखाना जरूर था. हेलो. माणसातून माणूस कोणी भीमासारखा होणार नाही, अंजर का झाला
सर्जर ही जगिया सर भीमाची येणार नाही, सर भीमाची येणार नाही. केली प्रतिज्ञा बाबा भीमाने 1935 केली प्रतिज्ञा बाबा भीमाने, हिंदू धर्मात मरणार नाही, हिंदू धर्मात मरणार नाही. जे ना केले कोणी काही, कधी केले ते करणार नाही, कधी केले ते करणार नाही. आता मोदी जवाब दो असं आपण सर्वांनी म्हणायचे. ये काला पैसा किसका है, नाम लेके बताओ. अदानी के शेल कंपनी से कौन सा पैसा आया है, अंबानी के शेल कंपनी से कौन सा पैसा आया है. कारण लक्षात द्या, कुठेही अदानी अंबानीचं नाव पण नसेल. ते प्रॉक्सीमध्ये पैसे पाठवतात, ते दुसऱ्यांच्या नावाने पैसे पाठवतात. हासता हवाल्याचा आणि काळा व्यवहाराचा धंदा आहे. त्यांची नावे दिसणारच नाही. बॉन्ड विकत घेणारा ह्यांचा माणूस असतो, पण यांचं नाव नाही येणार. ते कधीही नाव येत नाहीत. काय सांगू तुम्हाला, तुम्ही म्हटला स्विस बँकेत काळा पैसा आहे. आता तुम्ही बघितलं ते की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 16,000 कोटी बॉन्ड गेले. तो काळा का पांढरा? मी बँकवाला आहे. मी नेहमी सांगत आलो, तुमच्या पिन अकाउंट मध्ये, तुमच्या नंबर अकाउंट मध्ये तुम्ही ठेवता तो पैसा असतो, तो काळा का पांढरा हे कोणीच ठरवू शकत नाही. त्यामुळे दरवर्षी मी 50 लाख रुपये आणून देईन असं म्हणाला मोदी खोटाच होता. त्याने असत्याचा प्रचार केला. असत्याचा प्रचार करण्याकरता IT सेल राबवला. IT सेल मार्फत संविधानातल्या अनेक गोष्टी, आपल्या धर्माधर्मांमध्ये आग लावणाऱ्या अनेक गोष्टी अत्यंत असत्य प्रकाराने या IT सेलने आणलेला आहे. पण हा भाजप आणि हा मोदी हा आता संपूर्णपणे नेस्तनाबूत होतो आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सर्व महत्वाच्या प्रश्नांवरती त्याची कोंडी केलेली आहे. इट इज अ पॉलिटिकल क्रायसिस, इट इज अ सोशल क्रायसिस, इट इज इकॉनॉमिक क्रायसिस, आणि ऑफकोर्स इट इज अ कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस. आणि म्हणून संविधान तुम्हाला मान्य असेल हे असलंच पाहिजे. तुम्ही खरे भारतीय असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला एक जगण्याची गॅरंटी दिली आहे. त्या जगण्याच्या गॅरंटीमध्ये तुम्हाला मोफत शिक्षण, तुम्हाला रोजगार, तुम्हाला आरोग्याची सुविधा या सगळ्या मूलभूत अधिकारांमध्ये आहे. आपण ते बोलत नाही आहोत. म्हणून जेव्हा 14 जानेवारीला मणिपूर ते मुंबई निघाला आमचा माणूस राहुल गांधी, त्याचं नाव, सर्व भारतीय एकवटले गेले. त्या ठिकाणी मला असं वाटलं, जर घटनेमधले पॉलिटिकल जस्टिस, सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस हे जर लोकांपर्यंत राहुल गांधी जे म्हणतात ते द्यायचं असेल तर मी 25 मुद्दे कोणते आहेत इकॉनॉमिक जस्टिस ते मांडले. जनतेचा जाहीरनामा, पीपल्स मॅनिफेस्टो तुमच्यापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आतापर्यंत 10 मिटिंगा झालेल्या आहेत, निर्भय बरोच्या मिटिंगा झाल्या आहेत. सर्व ठिकाणी मी मांडलं. आणि होय, तो राहुल गांधीला देण्याकरता आपण 17 तारखेला शिवाजी पार्कपर्यंत जाणार आहोत. पण मुद्दा असा, 25 मुद्दे इकॉनॉमिक जस्टिसचे, 20 मुद्दे पॉलिटिकल आणि सोशल जस्टिसचे. तुमच्याकडे ईमेल असेल, तुमच्याकडे व्हॉट्सअप आहेच, या सर्वांवरती हा जाहीरनामा इथे न मांडता मी थोडक्यात मांडलाय, पण तो पाठवतो, नीट वाचा. तो जनतेचा जाहीरनामा आहे. पण ज्या जनतेच्या जाहीरनाम्यामधून ज्या इंडियाच्या उमेदवाराला पण निवडून घ्यायचं आहे त्याला सांगू की ती निवडून या. आल्यानंतर हा जाहीरनामा पहिल्यांदा आपल्यात आणा. एवढीच आपली जाहीर मागणी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या तमाम नेत्यांना करूया. आणि 16 तारीख आणि 17 तारीख मुंबईमधल्या भारत जोडो न्याय यात्रा जी आहे, हजारोच्या संख्येने सामील होऊया. आणि शिवाजी पार्कमध्ये अख्खं शिवतीर्थ भरलं पाहिजे. पुन्हा एकदा संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. भाजपचा पराभव नक्की आहे, पण तो अधिक मताधिक्याने करण्याकरता आपण कामाला लागूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. जय संविधान, जय भारत. दोस्तों, साथियों, एक बड़ी जागरूकता की लहर इस पूरे देश में फैल रही है.
ये पहली बार हम लोग देख रहे हैं कि एक बहुत बड़ा जन आंदोलन ईवीएम के विरोध में पूरे देश भर में एक राज्य नहीं बचा जहां ईवीएम के विरोध में देश उतरे नहीं है। क्योंकि सब लोग जानते हैं कि जब मोदी इलेक्शन में उतरता है तो वो चीटिंग के बिना नहीं करता। मतलब ये बोलना कि मोदी सबसे पॉपुलर नेता है देश का, अगर वो नेता देश का सबसे पॉपुलर होता तो बैलेट पेपर पे इलेक्शन करता, मगर वो करने के लिए तैयार नहीं। ओके, तो इसलिए हम देख रहे हैं कि जितने अलग अलग किस्म के हथकंडे, अगर उसके पास 40% वोट होता तो ना वो दंगे फसाद करवाता, ना काला धन से इलेक्शन जीतने की कोशिश करता, ना धर्मों की नफरत फैलाता। मगर क्योंकि वो पॉपुलर नहीं है, भाजपा के पास वो जन आधार नहीं है, इसलिए वो अलग अलग किस्म के हथकंडे करता है। और अभी हम लोग को जरा चौकन्ना रहना हो। 9 अप्रैल को जो रामनवमी आ रही है और सभी हमारे हिंदू साथियों को वो मंदिर जाए, वो रामनवमी मनाए, जैसे लोग अलग अलग त्यौहार मनाते हैं। मगर दिक्कत ये है कि आजकल रामनवमी मंदिरों पे कम और मस्जिदों के बाहर ज्यादा मनाई जाती है। तो ये 9 तारीख को हमको पूरी सड़क उतर कर वो सुरक्षा का काम करना होगा ताकि कोई दंगा फसाद हो। ये आखिरी मौका है 9 अप्रैल का जहाँ कोई बड़ा पोलराइजेशन वो देश में कर सके। इसलिए सीएम को मिलना, होम मिनिस्टर को मिलना, पुलिस कमिश्नर को मिलना कि आपके राज्य में ऐसा कोई हादसा ना हो जिससे यहाँ की शांति में कोई भंग हो। एक बात संजय राउत ने बोला कि गोधरा कांड जैसा कुछ करवाया जा सकता है। ये लगातार हम लोग ये बात ही बोली होगी कि सरकार, हम लोग जानते हैं कि आप लोग ये कर सकते हो और हमसे चेतावनी है, पूरी देश आपकी साजिश बार बार समझ चुकी है। इस बार लोग चुप नहीं बैठने वाले। और उसके साथ साथियों आखिरी बात बोलते हुए कि ये जो चुनाव है वो बहुत ही खतरनाक चुनाव है। ये संविधान पे जो हमला है, ये संविधान जो देश की आत्मा है, जो हमारे आजादी के आंदोलन से आया हुआ एक संविधान है, उस संविधान को डिफेंड करने के लिए आज अरविंद सोनटके और हमारे सब साथी जो रिटायर्ड साथी हो, जो नारा भी आपका अच्छा है, हम रिटायर, हम करेंगे मोदी को रिटायर, ये बहुत बड़ा नारा है। और देश के आप जैसे जो साथी है, जो रिटायर्ड साथी है, जो सड़क पे उतरे, उससे पूरे देश को एक बहुत बड़ी ताकत मिली। धन्यवाद सर। सबसे पहले जो हमारे रिटायर्ड साथी हैं, बड़ी तादाद में यहां पे आप जमा हुए हो, रिटायर्ड तो हो, लेकिन मुझे मालूम है नॉट आउट नहीं हो तो सही बात है, उसके लिए यहां है। रिटायर्ड जो आदमी होता है, जिसके पास बड़ी ताकत होती है, बड़ा अनुभव होता है, बड़ा नॉलेज होता है, कारण तो माणूस रिटायर जेव्हा होतो जेव्हा त्याचं कर्तृत्व वेगळ्या अर्थाने थांबलेलं असतं, परंतु त्या माणसामध्ये इतकी क्षमता असते की तो मोदी सारख्या माणसाला 100% रिटायर करू शकतो। आणि म्हणून तुम्ही जवळ झालेला आहात। त्या खारघर आणि नवी मुंबईमध्ये प्रचंड मोठी वसाहत आहे, परंतु ज्याला कळलं, ज्याला समजलं, ज्याला उमगलं की मोदीला रिटायर केलं पाहिजे, असे लोक या ठिकाणी जमलेले आहेत। अशा लोकांना जमा करण्याचं काम अरविंद सोनटक्के, राजीव रोटे आणि त्यांच्या टीमने केलंय, त्यांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो। ज्या मोदीने संविधानातल्या आरक्षणाला हात लावलेला आहे, हे लक्षात घ्या, संविधानामध्ये होतं आलं आरक्षण, त्या मोदीने आणि त्या पिलावळीने, त्या आरएसएसच्या पिलावळीने संपुष्टात आणण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून ही रिटायर सगळी आमची फौज या ठिकाणी उभी आहे। आमच्या पुढच्या पिढ्यांना शाश्वत स्वाभिमान, सन्मानाचं जगणं द्यायचं असेल तर रिटायर माणसं, खमकी माणसं या ठिकाणी जमलेली आहेत। आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला आरक्षण वाचवायचं आहे, आम्हाला शिक्षण वाचवायचं आहे, आम्हाला ओबीसीचं त्या ठिकाणी असणारं सेन्सस करून घ्यायचंय, आम्हाला इथल्या जरांगे पाटील या गरीब मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायचंय, आम्हाला या देशामधली संपत्ती वाचवायची, आम्हाला या देशामधलं पर्यावरण वाचवायचंय, आम्हाला या देशामधल्या श्रीमुक्तीला ओळखायचंय। संविधानाने दिलेलं प्रत्येक गोष्ट टिकवायची असेल तर आम्हाला छातीचा कोट करून लढावं लागेल।
आमच्या सर्व रिटायर बांधवांनी हा छातीचा कोट केलेला आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. नमस्कार. खारघरमध्ये फार जागृत समाज आणि लोक राहतात. फक्त मी एकच सांगणार आहे, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. जर आपण व्यवस्थित विचार करून यावेळेस मतदान नाही दिलं तर हे इकडून तिकडून पडणारे आणि अंबानी अडाणी सारख्या लोकांना मोठे करणारे आणि त्याच्यामध्ये दलाली खाणारे हीच लोक राहतील. आपल्याला या रस्त्यावर असं उभा राहायचं सुद्धा स्वातंत्र्य राहणार नाही. मग तुम्हाला ते स्वातंत्र्य पाहिजे का नाही हे ठीक विचार करा आणि तुमच्या आजूबाजूच्या 100 लोकांना सांगा, आहे ही वेळ आत्ताच आहे. रात्र वैऱ्याची आहे. लक्षात ठेवा. आपल्याला शांत चित्तानं, डोकं शांत ठेवून आपल्याला संविधान पाहिजे का मनुस्मृती पाहिजे हे विचार करा. जर मनुस्मृती पाहिजे असलं तर मग संपलं तुमचं. त्या देशामध्ये 3000 वर्षापूर्वी जे लोकांना वागणूक मिळत होती, फक्त गावामध्ये 4-5 श्रीमंत आणि बाकी सगळे गावकरी, तसं पाहिजे का आत्ता जसं आहे तसं पाहिजे? किंवा आता ह्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी जसं पाहिजे होतं तसं पाहिजे? हे सगळा विचार करा, लोकांना समजवा. आणि काही रिटायर्ड लोक आपल्यासारखी वाटतंय, तळतळ वाटतंय, कारण आपण वाईट दिवस पण बघितलेत आणि चांगले दिवस पण बघितले. पण काही रिटायर्ड लोक असे आहेत, काँग्रेसच्या IIT मध्ये शिकले, 4-4 मुलं परदेशाला पाठवली आणि आता व्हॉट्सअपमध्ये मेसेज पाठवतात, काँग्रेस किती खराब आहे, हे शरद पवार कसे खराब आहे आणि उद्धव ठाकरे कसे खराब आहे. की विश्वासघातकी लोक तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये आहेत, ते व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाकून तुम्हाला दिशाभूल करतात. मेसेज त्यांचे व्यवस्थित वाचा आणि त्या मेसेजला तुम्ही पुढे पाठवू नका. तर 16 आणि 17 तारखेला आपले राहुल गांधी, ज्यांना जनतेच्या बद्दल खरोखरच कळवळ आहे, ते येणार आहेत. ते एवढे 4000 किलोमीटर पायी चालले, 6000 हायब्रिड यात्रा केलेली आहे. तर यासाठी आपल्याला तिथं पण आपली ताकद दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही आमच्या मॅनेजमेंटतर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे एक विनंती करतो की तुम्ही सगळे लोक तिथे या सभेला आणि आपण आपला आवाज उठवू. आणि आता मी प्रॉपर्टी टॅक्समध्ये फाईट करतो. सगळे माझ्या विरोधात आहेत. सगळे कोण आहेत? सगळे BJPचे कॉर्पोरेटर आणि BJPचा आमदार प्रशांत ठाकूर. पण मी फाईट करतोय आणि आपण सुप्रीम कोर्टमध्ये केस जिंकणार आणि आपल्याला टॅक्स भरावा लागणार नाही. थँक्यू. खरं तर आज इथे तुमची जी उपस्थिती बघितली, मला तर वाटतं की आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे की इथून जाताना एक नवीन पिढी जेव्हा बघेल तेव्हा हे जे जवान आज इथे उभे आहेत, आज तुम्ही जवान आहात. या देशामध्ये 2 जवान आहेत, एक घडवणारा जी नवीन पिढी आणि जो लढणारा तो आपल्या सीमेवर असतो. मित्रांनो, मोदींची काही गोष्ट तुम्हाला फार आवडायची, तो एकदम मस्त रंगात बोलायचे.
भाइयों और बहनों, आप खुश हो क्या? देखो 450 का गैस महंगा था, मैंने आपको 1000 रुपया का सस्ता गैस दे दिया है। बजाओ ताली। दिया कि नहीं दिया? बोलो बहनों, दिया की नाही दिया? आम्ही त्यांनी गाजर ओतलं, आम्ही गाजर खाल्लं. आज ते गाजर आमच्या आशात कशात अडकले की वरून निघत नाही आणि खालून निघत नाही. अंबानी सारखा व्यक्ती आपल्या 3 मुलांची लग्न 3,500 कोटी मध्ये करतो. किती? 3,500 कोटी. बारक्याचं लग्न तर आता 13,000 कोटीचं, तेही प्री वेडिंग आहे, लग्न व्हायचं बाकी आहे. हा 2 भारत आम्ही कधी अपेक्षित केला नव्हता. या आमच्या संविधानाला अपेक्षित नव्हता. समतावादी विचारांवर आधारित येथे संविधानाचं गणित मांडलं गेलं होतं. गुलामगिरीकडनं आम्ही ज्यावेळेस स्वतंत्र झालो आणि लोकराजा झालो, आज ही आपली लढाई जी आहे लोकराजाच्या विरोधातली हुकुमशाहीची, आणि हुकुमशाहीच्या विरोधात आज लोकराजा रस्त्यावर उतरलेला आहे. आपल्याला हे टिकवायचंय. सगळ्या कामात असलेल्या आणि रिटायर झालेल्या सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ सर्वांना जय भीम, जय संविधान. इथे आपण जमलेलो आहोत. तशा प्रकारची निदर्शनं, मीटिंग हे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे आणि सतत चालू आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं मुख्य कारण हे आहे की आज जो सत्तेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, केंद्रात पण तेच आहेत, राज्यात पण तेच आहेत, पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्हींचा हा निर्धार आहे की या देशातलं संविधान बदलायचं. आणि ते लपून राहिलेलं नाही. त्यांचा हा सगळा डाव ते अनेक तोंडांनी उघड करतात. अगदी 2-4 दिवसापूर्वीच कर्नाटकातले हेगडे त्याबद्दल उघडपणे बोलले की आम्हाला 400 पार जायचंय कारण आम्हाला संविधान बदलायचं. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना लोकांना असं वाटतं की नाही आपण उगीच जरा अतिशयोक्ती करतोय, तर ती अतिशयोक्ती नाही. त्यांचं त्या दिशेने वाटचाल आत्ता नाही. जेव्हा संविधान सादर झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमधून ज्या वेळेला संविधान सादर झालं तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे म्हणत आलेला आहे की आम्हाला हे संविधान मान्य नाही, ते या देशाच्या मातीतलं नाही, या देशाच्या मातीतली फक्त मनुस्मृती आहे आणि ती आम्ही इथे लागू करणार, हे ते तेव्हापासून बोलतायत. आणि आता बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांनी त्यावर अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन करणं त्यांचं चालू आहे. पण आपण आज जे सगळे जमलेलो आहोत, खारघर हा रायगड जिल्ह्याचा भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती कुठे जाळली? आपल्याच जिल्ह्यामध्ये जाळली, महाडमध्ये. आणि मनुस्मृतीचं दहन करून त्यांनी संविधानाच्या सगळ्या प्रक्रियेला जी सुरुवात केली की त्या प्रकारचं विषमतेचं वातावरण, स्त्रियांना हीन लेखणारी मनुस्मृती, सर्व शूद्र अतिशूद्र जातींना तुम्ही आपल्या पायरीने राहायला पाहिजे असं सांगणारी मनुस्मृती, ती तोडून, ती जाळून नवी आधुनिक भारताची वाट ज्या बाबासाहेबांनी खुली केली, त्या बाबासाहेबांनी आपल्यावर एक जबाबदारी सोपवली आहे सगळ्यांवर. आपण या देशाचे नागरिक आहोत. लोक असं म्हणतात की आम्ही राजकारणात जाणार नाही, पण नागरिक ही ओळखच राजकीय ओळख आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण फक्त व्यक्ती होतो त्याच्या आधी, पण स्वातंत्र्य मिळून या देशात संविधान आल्यानंतर आपण सगळे भारताचे नागरिक झालेलो आहोत आणि नागरिक ही राजकीय ओळख आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांनी संविधान सादर केलं तेव्हा इशारा दिला होता. तो इशारा देताना आपण आधी हे लक्षात घ्यायला पाहिजे की संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्याचे पहिले 2 शब्द काय आहेत? आम्ही भारताचे लोक, वी द पीपल, हम भारत के लोक. आणि आपल्या खांद्यावर बाबासाहेबांनी जबाबदारी सोपवली होती की जर हे आम्ही भारताचे लोक गाफील राहतील, आपली जबाबदारी विसरतील, सरकारवर अंकुश ठेवण्याची आपली जबाबदारी जर विसरतील तर संविधान राहणार नाही. हा इशारा आज खरा होताना दिसतो आणि त्यामुळे आपली जबाबदारी आहे. आपण आज जे इथे सगळे जमलोय आणि भारत देशात नागरिकांची चळवळ उभी राहिलेली आहे, त्याचं नाव आहे भारत जोडो अभियान.
या अभियानाचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी काढली होती, त्यामुळे असं लोकांचा भ्रम होतो की हे काँग्रेस पक्षाची मोहीम आहे. ती कोणत्याही पक्षाशी जोडलेली नाही. ती स्वतंत्र स्वायत्त चळवळ आहे, ज्यातला भारत जोडो हा संदेश महत्वाचा आहे. कारण आज त्यांनी जी तोडफोड चालवली आहे, 2 धर्मांमध्ये तेढ वाढवायची, जातींमध्ये लावून द्यायचं, आरक्षणाच्या मागे खेळ खेळायचे आणि 2 समाजांमध्ये त्याच्यामधला तणाव वाढवायचा, हे सगळं त्यांच्या एका कारभाराचा, डावपेचाचा, डिझाईनचा भाग आहे. आणि आतापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढी सरकारे आपल्या देशात आली, जेवढ्या राजवटी आल्या, त्यातली सर्वात खतरनाक राजवट कोणती असेल तर ती आजची मोदी सरकारची, भाजप सरकारची राजवट आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाची राजवट यापूर्वी पण आली होती आणि वाजपेयी पंतप्रधान होते, पण त्यांच्या या 2 राजवटीमध्ये सुद्धा खूप फरक आहे. आत्ताची जी राजवट आहे ती राजवट उघड कॉर्पोरेट भांडवलशाही आणि मनुस्मृतीवादी यांची अनिष्ट युती आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांची बुलडोझर संस्कृती एका बाजूला चालू आहे, विकासाच्या नावाखाली चिरडणं चालू आहे, भिकेचे 4 तुकडे फेकले जात आहेत. तुम्ही टीव्ही त्यांच्या जाहिराती चालू आहेत, त्या जाहिरातीतला पहिला मुद्दा ते सारखं म्हणतात की आम्ही मोफत रेशन देतो, 80 कोटी लोकांना आम्ही मोफत रेशन देतो. पण ते मोफत रेशन देतो त्या 80 कोटी आकडा आला कुठून? आता निवडणुकीच्या तोंडावर 1150चं सिलेंडर 900 पर्यंत त्यांनी आणलं, पण ते फक्त निवडणूक जुमला आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दलची एक जाहिरात तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल की गॅस सिलेंडरवर बसून एक बाई स्वयंपाक करतीये आणि असं म्हणते की मैं मोदी की बहुत शुक्रगुजार हूँ, उनको मैं धन्यवाद देना चाहती हूँ क्योंकि पहले मैं खड़े होकर खाना पकाती थी, अब सिलेंडर पर बैठ के खाना. कारण त्याचा दुसरा काहीच उपयोग आता उरलेला नाही. त्याच्यात गॅस भरण्या इतके पैसे पण अनेक असंख्य करोडो कुटुंबांकडे लागले. त्यामुळे त्यांच्या ज्या जाहिराती चालू आहेत त्यातला खोटेपणा उघड केला पाहिजे. जेव्हा ते असं म्हणतात की आम्ही रेशन फुकट देतोय, तेव्हा महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यातलं रेशन शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बंद करण्यात आलं, हे लक्षात घ्या. आणि हे कोणते जिल्हे? हे विदर्भ आणि मराठवाड्यातले 14 जिल्हे जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त. त्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारने ही योजना चालू केली होती की त्या शेतकऱ्यांना थोडा रिलीफ देण्यासाठी 2 रुपये आणि 3 रुपये किलोने धान्य आम्ही देणार. ती योजना शिंदे फडणवीस आल्याबरोबर त्यांनी बंद केलेली. त्यामुळे एका बाजूने म्हणायचं आम्ही मोफत रेशन देतो, दुसऱ्या बाजूला आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं रेशन बंद करायचं. आणि त्यांचा पुढचा पाऊल ठरलेला आहे. पुढचं पाऊल हे आहे की रेशन योजनाच बंद करणार, रेशनवर धान्य मिळणार नाही, फक्त खात्यावर 150 रुपये जमा होतील. हा त्यांचा डाव आधीच ठरलेला आहे. त्यामुळे हे पण सगळ्या गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना सांगायला पाहिजे की त्याच्या मागचा डाव काय आहे. निवडणुका संपल्या की ते वेगळं काहीतरी करणार आहे. आपण कार्यक्रम संपला असं मी जाहीर करत. आदरणीय उल्काताई यांच्याकडून सर्व स्त्रिया, पुरुषांनी, महिलांनी, मुलींनी प्रेरणा घ्यावी. एवढे कष्ट करत आहेत बरं का, तुम्ही कल्पना करू शकता. राहून गेला इतके कष्ट करत आहेत. त्या उल्काताईचे कष्ट आपण काहीतरी तिच्याकडून प्रेरणा घेऊया. तर मला असं वाटतं एकच मुद्दा मी सांगेन. 6 डिसेंबरला मस्जिद पाडली, आठवते का? हा, तर मी ठरवलेलं आहे की 6 डिसेंबरला मस्जिद पाडली, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण दिवस, तो बाबासाहेबाचा अपमान आहे. मी बदला घेणार. कोण कोण तयार आहे? हा, मी पुन्हा बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबरला या पापी लोकांनी, मी पाप आणि पुण्य मानत नाही, पण या पापी बदमाश जनता पार्टीने, बदमाश जनता पार्टी बरोबर आहे ना? हा, बीजेपी म्हणजे बदमाश जनता पार्टी. या जनता पार्टीने तो मस्जिद पाडली आणि बाबासाहेबांचा अपमान केला. या देशातील जो बाबासाहेबाला मानतो, या भाजपला संपवण्याशिवाय राहणार नाही. बदला घेणार तर आपण बदला घ्यायचा. आता मी घोषणा देणार, कार्यक्रम संपेल. काय म्हणेल? अबकी बार तुम्ही म्हणायचं नाही चाहिए भाजप सरकार, अबकी बार, अबकी बार, अबकी बार. मी काय म्हणायचं? हे मी 434 स्लोगन बनवलेले आहे.
आता काय तेवढे नाही घेणार, जास्तीत जास्त 5 घेणार. पहिला झालाय. तर दुसरा आहे यू नीड नॉट वरी. मी तुम्हाला एक शब्द देतो. महाराष्ट्र आणि भारतातले 500 लाख रिटायर्ड लोक, किती 500 लाख रिटायर्ड लोक आणि महाराष्ट्रातून 100 लाख रिटायर्ड लोक या RSS आणि भाजपचा स्मशानभूमी बनवून टाकतील. एवढी आपल्याला कष्ट घ्यायचे आहे. तर असं मी आता म्हणेल की भाजप सरकार संकट की सरकार. काय म्हणायचं? संकट की भाजप सरकार, भाजप सरकार संकट की सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार. मी म्हणेल भाजप की दुकान, तुम्ही म्हणायचं नफरत की दुकान. काय म्हणायचं? मी म्हणेल भाजप की दुकान. भाजपची दुकान आहे बरं का. त्या दुकानावर मी काय बोलत नाही, ते भयंकर बोलणं असते. नीता आहे ना, नीता फार बिचारी घाबरते, इतकं मी जास्त बोलतो. तिला वाटते की काय केव्हा होईल असो. तर मी म्हणेल भाजप की दुकान, तुम्ही म्हणायचं नफरत की दुकान. भाजप की दुकान, भाजप की दुकान, भाजप की दुकान. आता मी म्हणेल भाजप हटाओ, भाजप हटाओ, भाजप हटाओ, मोदी हटाओ.